तर त्याचबरोबर एसीपी सोनावणे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. वाशीवरून त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. विनोदजी रतन पाटील यांना विनंती करेन आपण एसीपी सोनावणे साहेबांचा सन्मान करावा. सुस्वागतम साहेब, आपल्या या मंचावर मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. एसीपी सोनावणे साहेब आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. स्वागत आहे. त्याचबरोबर सिडकोचे अधिकारी आदरणीय अनिल राऊत साहेब यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर विनोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. सिडकोच्या माध्यमातून शहर उभारण्याचं काम ज्यांच्याकडून होतं असे अनिलजी राऊत साहेब सिडकोचे अधिकारी आहेत आणि त्यांचा सन्मान विनोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते इथे होतोय. यानंतर आणखीन एक आमचे सिडकोचे अधिकारी मनोजजी फडतर साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय विनोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते. या मनोजजी आपल्याला देखील सन्मानित केले जात आहे. यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे भारत सोनावणे साहेब यांचा देखील सन्मान विनोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या भारतजी सोनावणे आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. सुस्वागतम भारतजी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020 मध्ये. दोन उलटफेर तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलेत आणि आता या सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसामधली ही शेवटची मॅच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि सामन्याला तर सुरुवात झालेली आहे. या आपण ऐकूया या मॅच मध्ये धावतं समालोचन प्रसाद परब सरांचं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद कुणाल जाते. दोन फ्रेश संघ आता मात्र येत आहेत तिसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर. कारण असे संघ ज्याची मात्र अपेक्षा सुद्धा बऱ्याच प्रेक्षकांनी आमची केली नव्हती. समोर केले क्षेत्ररक्षक तिथे आहेत. हलकासा जेल उडाला होता तिथे. धावची जी संधी, कारण कुठल्या प्रकारची इथे कॉल नाहीये, मुवमेंट नाहीये आणि फलंदाजाला परतावं लागेल. सूर्यकांत तमूत परत आहेत धावचीच्या स्वरूपामध्ये आणि लागतोय मैदानावर तो नाना 11 नंबर आहे त्या संघाला धक्का 2 या धावसंख्येवर. थँक्यू चंद्रकांत चंदू फुटाणे. शेवटच्या टप्प्यातच बरोबर ते गाणं हे निश्चितच प्ले करतात. पूर्ण मरगळ, पूर्ण थकवा, पूर्ण ग्लानी निघून जाते गाणं ऐकल्यानंतर. आकडेच फलंदाज तंबूत परतलाय सूर्यकांत. इनसाइड आउट अपिश केले तसं काय तिथे जज करतोय पण पुढे येत असताना थोडंसं जजमेंट चुकते त्याची. राहुल होते ते डीपमध्ये. गुड फिल्डिंग. गोलंदाज चिराग. नाना 11 नंबरला ते खूप चांगला खेळ केला, याच्यात मात्र शंका नाही. पण आघाडीची जोडी तेवढा इम्पॅक्ट टाकू शकली नाही. आघाडीचे फलंदाज तेवढा इम्पॅक्ट टाकले नाहीत. फक्त मधल्या ऑर्डरचे जे फलंदाज आहेत ते मात्र खूप चांगली फलंदाजी करतात, चांगली धावसंख्या सेट करतात. मागच्या 2 सामन्यात तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते. चिराग दिशा देण्याचा प्रयत्न होता, थोडेसे सफल झाले होते. बघितलं त्यांच्या चेंडू आउटसाठी ऑफ स्टंप पिचिंग होतोय आणि सरळ रेषेत निघून जातोय तो यशच्या हातामध्ये. धावसंख्या दाफलकर 3 हा आमचा समालोचन कक्ष. तुम्ही आता माझ्यासोबत राजदीप आहेत, त्याचबरोबर प्रणव आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in जॉईंट व्हेंचर कव्हर करतायत मागचे 10 दिवस. अप्रतिम कामगिरी. चिराग इम्प्रेस करत असताना पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळतायत. गुड बॉलिंग, चांगला चेंडू, सुपर डिलिव्हरी. इन स्विंग चेंडू होता. चेंडू रिलीज करताना जर तुम्ही ॲक्शन रिप्ले जर पाहिलं तर डोक्याच्या वरून त्यांचा हात येतोय. गुड बॉलिंग, वाईड यॉर्कर, सुपर डिलिव्हरी. काशीनाथ पाटील सामन्याचा आनंद घेत असताना स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या दाफलकावर 3.
अजूनही त्याच प्रकारचा चेंडू, पण आता मात्र हवेमध्ये चेंडूला उचलले क्षेत्ररक्षक जज करतोय, प्रयत्न चांगला होतोय, चेंडू घेऊन स्वतः ते सीमारेषेच्या बाहेर निघून गेले. येतोय तो या चेंडूवर षटकार. सलग 2 सामन्यामध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा इथे अवॉर्ड स्वीकारला तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतात. सूरज सिंग ठाण्यातील खेळाडू आहेत, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पंकज गोंधळे, त्यानंतर प्रितेश जोशी, जबरदस्त एंटरटेन केलं होतं. हल्लेच एक दिवसीय फक्त ती स्पर्धा होती, घोडबंदर प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता तो प्रितेशने. तो या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहतोय. अपकमिंग यंगस्टर एक प्रितेश पाटील जे दापोडेचे आहेत, ज्यांनी मात्र इम्प्रेस केलं या सीझनमध्ये. ते सुद्धा त्यांच्या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये, लोकल स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिले. आणि हा प्रितेश जोशीसुद्धा खूप चांगला एंटरटेन करतोय. सूरज सिंग, चेंडू ऑन द अप, खूप चांगला फटका ऑन द राईज, चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर चौकार. वर सूर्यकांत नेहमीच आघाडीला आले त्या संघाकडून. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते. मागच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली सुरुवात झाली होती, पण तो त्याची इनिंग मॅरेथॉनमध्ये कन्वर्ट करत नाही आहे. त्याच्याकडे फटके चांगले आहेत, पोझिशन चांगली आहे, फील्ड प्लेसमेंट खूप चांगली आहे त्याच्याकडे, पण त्याची मात्र जी इनिंग आहे ती लॉंग पाहायला मिळत नाही, मॅरेथॉन पाहायला मिळत नाही आहे. तो तंबूत परतला आहे. आणि माझ्या आतमध्ये स्नेहल सावंत आणि संकेत मोरे आहेत. हो, लास्ट मोमेंटला चेंडूला फटका, इथे मात्र दिशा दिली, फक्त शॉट चेक केला आणि क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. बघा तुम्ही ड्रिल करून दाखवत आहेत फलंदाज, स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते स्नेहल सावंत. चेंडू अचानक राईज झाला, बाउन्स झाला आणि लास्ट मोमेंटला फटका चेक केला, शॉट चेक केला, तिथून मात्र चेंडू फक्त ढकलून दिला तो पॉईंट रिझनमध्ये. स्नेहल सावंत आणि संकेत मोरे विश्वसनीय जोडी या संघाकडून. नाणे 11 अंबरनाथ पहिल्या सामन्यामध्ये आर्मी विक्ट्री स्पोर्ट या संघाला पराभूत केलं. आणि मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं परी 11 सारख्या बलाढ्य संघाला शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा 6 चेंडूत 5 धावांची गरज असताना सामन्याला कलाटणी दिली त्यांच्या गोलंदाजाने. चेंडू फुलटॉस होता, गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर पिकअप केलाय, चेंडूला रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडूला दिशा दिली आहे, सीमारेषे बाहेर चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, खूप चांगला डिस्पॅच पाहायला मिळाला तो स्नेहल सावंतकडून. संकेत मोरेकडून, कारण 4 चेंडू ते 10 धावांवर खेळत आहेत, चांगली बॅटिंग ते करतायत मैदानावर. आणि पहिल्या सामन्यापासून परिपक्व फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे ती स्नेहलकडून. चला जास्त वेळ घेऊ नका, चेंडू थोडासा मात्र खराब होतोय, काळा होतोय. आणि इथे मात्र तुम्हाला 2 षटकांपर्यंत जर असं चित्र असेल, चेंडू खराब असेल, फुटला, हरवला, खराब झाला, तर तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाईल. स्माइलिंग फेस, रवींद्र संतेचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. इंडियन क्रिकेटर इंडियन फ्लॅगला रिप्रेझेंट करतायत, इंडियन टीमला रिप्रेझेंट करतायत. हे तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर, हे स्माइलिंग फेस, कारण खूप उत्साहित होते सामना खेळत असतानाच. पहिल्या सामन्यामध्ये नाणे 11 अंबरनाथ आतापर्यंत या पूर्ण मागच्या काही वर्षांमध्ये इनसाइड आउटचा फटका अपिश केलेत, खूप चांगला फटका, अपिश अँड पनिश्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, 2 चेंडू ते 2 चौके. इथे मात्र चौकार, कॉन्फिडन्स वाढवून जात आहेत संकेत मोरेचा.
चेंडूले 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. चूक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो तो फलंदाज संकेत मोरे. 5 चेंडू 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत मैदानावर. लोअर फुटला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. फलंदाज यष्टीरक्षक दोघेही फलंदाज इथे मात्र बीट झालेत. दोन्ही क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण चेंडू मागे निघून जाते सीमारेषेच्या बाहेर. थर्ड मॅन बाउंड्री क्लिअर करतोय, चौकार. चेंडूतले 3 चौकार तुम्हाला संकेतकडून पाहायला मिळाले. ते आमचे डॉक्टर आणि नर्स नार हॉस्पिटलचे सातत्याने सेवा पुरवत आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सज्ज सूरज सिंग. बॅक टू द बॉलर, चांगला फटका, सेफ शॉट. वन मोर डिलिव्हरी अँड वन मोर 4 फ्रॉम संकेत मोरे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. श्रोत्यांनी सुद्धा उद्या रविवार 2 फेब्रुवारी 2020 अत्यंत महत्त्वाचा दिवस, शेवटचा दिवस, सांगता दिवस या स्पर्धेचा. सकाळी नेहमीप्रमाणे आपण सगळेजणं 8:15पर्यंत पोहोचतो या ठिकाणी, 8-10 सव्वापर्यंत. आणि 8:30ला देसाई विरुद्ध दहिसर हा पहिला सेमीफायनल तुम्ही बघू शकाल. ग्रामीणमधला पहिला सेमीफायनल देसाई विरुद्ध दहिसर 8:30ला मी सुरू करू. त्याच्यानंतर एक सामना आमचा पूल बीचा राहिला होता, भार्गव विरुद्ध नक्ष हा क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी शहरी विभागाचा खेळू दुसरा सामना. त्याच्यानंतर विक्रांत केणे प्रतिष्ठान या सामन्यामधून एक संघ विजेल तो संघ, आणि भार्गव आणि नक्ष याच्यामधून एक संघ पुढे येईल. अशा 3 संघांमध्ये ड्रॉ होईल. शहरी संघांमध्ये 24 संघ आहेत म्हणून 3 संघांमध्ये ड्रॉ होईल. त्याच्यानंतर तिसरा सामना जो आहे वाकलन विरुद्ध गोळवली सेमीफायनल, लक्षात घ्या तिसरा सामना आहे वाकलन विरुद्ध गोळवली. त्याच्यानंतर शहरी सेमीफायनल, त्याच्यानंतर कल्याण रायगडचा एक सामना आहे धारावी विरुद्ध दापोली, तो आम्ही खेळू 5वा सामना. 6वा सामना अंतिम सामना शहरी, फायनल सामना शहरी, आणि शेवटचा सामना अंतिम सामना ग्रामीण. असा हा टाइम टेबल आहे. थँक्यू अनंता. समोर खेळलेत बॅक टू द बॉलर, आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी यांनी मात्र केली होती. सूरज सिंग याच्या गोलंदाजीचा अक्षरशः समाचार घेतला संकेत मोरेने, आणि त्या षटकात तब्बल 21 धावा खर्च केल्या त्या सूरज सिंगने. महागडं षटक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सगळ्यात महागडं षटक तुम्हाला ते सूरज सिंगकडून पाहायला मिळते, खास करून त्याचं षटक. धावसंख्या धावफरक 32. गतीमध्ये परिवर्तन, चेंज होतो पेस, इन स्विंग होतोय चेंडू. तुषार पवार. षटक क्रमांक 3 ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, खूप चांगलं रिलीज. चेंडू रिलीज झाल्यानंतर चेंडू कशाप्रकारे आतमध्ये इन स्विंग झाला. गुड बॉलिंग. अमर क्रीडा मंडळ बाळकूम. तुषार पवार. पुन्हा आउट स्विंग होतोय चेंडू. गुड बॉलिंग, चांगला चेंडू. आउटस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फिंगर रोल करतात पूर्णपणे. रवींद्र संदेश तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. इंडियन क्रिकेटर, इंडियन डिसेबल्ड क्रिकेट टीमला रिप्रेझेंट करतायत. डोंबिवलीचं नाव उंचावतायत. आगरी समाजाचं नाव मात्र 7 समुद्र पार घेऊन गेलेत. स्वतःची जागा बनवली आहे परफॉर्मन्सने. हो, लास्ट वेळेला ऑर्थोडॉक्स फटका, अनप्रेडिक्टेबल शॉट. लास्ट मोमेंटला फटका एक्झिक्यूट केला ऑन साईडला. हलक्यात त्याने प्लेस करतायत बॉटम हँडचा वापर करत असताना. एकदा तिथे पूर्ण करतायत फलंदाज, स्ट्राईक रोटेट करतात ते संकेत मोरेकडे. संकेत मोरे जबरदस्त फॉर्ममध्ये या स्पर्धेमध्ये. 7 चेंडू 22 धावा, ग्लोव्ज घालून ते अजूनही फलंदाजी करतायत. 33, लॉस ऑफ 1 विकेट. रवींद्र गोपीनाथ संते. ओ द विकेट. थांबून खेळलेत यासाठी संकेत स्ट्राईक एंडला आले, आणि आल्याच आपल्या बॅटने स्वागत केले तुषार पवारचं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. डीजे अरबाज.
क्या बात आहे. अनंत पाटील आमचे ऑपरेटर एन्जॉय मजा घेत आहेत. खरंच मी म्हणेन की गेले 10 दिवस सातत्याने भरपूर मेहनत परिश्रम आणि सुद्धा निश्चित म्हणेन की गाण्यात ना ते थोडंसं रिलॅक्स होत आहेत. तर गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेला आहे. स्वतः काशीनाथ दादा पाटील स्वतः मैदानाच्या आतमध्ये जात आहेत त्याची ॲक्शन पाहण्यासाठी. 5 चेंडूतले 5 चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. टाळ्या होत्या जोरदार संकेत मोरेसाठी. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स एंटरटेन करतोय. मागच्या षटकातले सलग 4 चेंडूतले 4 चौकार आणि ते स्ट्राईक एंडला आल्यानंतर 5वा चौकार आपल्या बॅटमधून संकेत मोरेने वसूल केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे यॉर्करने मात्र उत्तर दिलंय. परफेक्ट यॉर्कर लेग स्टिक उखडली आहे. फलंदाज बाद. शुभम मस्कर चे बरोबर अनंताच्या मागे तिथून त्यांना मागून कॅच करतायत. त्यांच्या कॅमेऱ्यातून अनंत पाटील यांना चारही बाजूने मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शुभम मस्कर फ्रंटने आधी कॅच केलं नंतर मागून कॅच करतायत. कशा प्रकारे ते ऑपरेटिंग इथे केलं जात आहे आणि 10व्या दिवसामध्ये चंदू फुटाणे यांच्या DJ कक्षामध्ये जाऊन कशाप्रकारे अनंत पाटील ते तिथे स्वतः संगीत एन्जॉय करतात ते तुम्हाला दाखवलं गेलं स्क्रीनवर. तर षटकं पूर्ण होत्या ते 3 धावसंख्यात 37 धावा धावफलकर 12.3 ची गती आणि 2 गडी बाद होतात मैदानावर. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकापासूनच चांगली सुरुवात तुम्हाला. संकेत मोरे जे मात्र खूप चांगली कॉन्फिडेंटली बॅटिंग करत होते ते मात्र तंबूत परतलेत. ओमकार देशपांडे आले त्यांची जागा घेण्यासाठी. तुषार पवार 7 धावा खर्च केला तुषारने. गोलंदाजीमधून त्याने अंकुश लावलाय धावसंख्येला. सूरज सिंग हो बॉटम हँडचा वापर केलाय. ताबडतोब एक धाव कंप्लीट केली आहे. वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. सूरज सिंग बघा या स्पर्धेमध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते सामन्यामध्ये की मागच्या षटकात तब्बल 21 धावा खर्च झाल्यात तरीसुद्धा संघनायक प्रितेश जोशीने विश्वास दाखवलाय तो सूरज सिंगवर की तो कमबॅक करू शकतो. तो पुन्हा एकदा उगवू शकतो. तो पुन्हा एकदा राईज होऊ शकतो. तो पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतून आपल्या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखण्यासाठी समोरच्या संघाला प्रवृत्त करू शकतो. हा विश्वास प्रितेशने दाखवलाय तो सूरज सिंगवर. अडतीस धावा धावफलकावर 2 गड्या चमू सूरज सिंग पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंड करून स्ट्रायकिंग गेला ओमकार देशपांडे. फुल टॉस चेंडू. पॉज अँड डिस्पॅच. पॉज अँड एक्झिक्यूट अँड पॉज अँड डिलिव्हर. सीमारेषे बाहेर षटकार. मॅचच्या माध्यमातून जबरदस्त मोटिवेशनल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळतात आणि इथे सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत अनंत पाटील. षटकाराच्या बाहेर म्हणजे सीमारेच्या बाहेर झेल ज्यांनी टिपला आहे त्या प्रेक्षकाला विनंती करतो की आपण याचं आपलं स्वागत आहे. 1000 रुपये आपली इथे वाट बघतायत. ओव्हरपिच चेंडू होता. फलंदाज बीट झाले. यशस्वी बीट झाले. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते फायनल लेगच्या दिशेने. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत वेळ घेतात तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होणार सहजरित्या. गुड रनिंग. व्हेरी गुड रनिंग. व्हेरी कॉन्फिडंट रनिंग. व्हेरी फास्ट रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे पूर्ण होतात. शिंदेचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. 47 धावा धावफलकावर आणि आमचे मित्र चुनाभट्टीचे आहेत आणि ते आज ते बदलापूर इथे आले सामना बघण्यासाठी. स्वागत आहे. त्यांना हे पारितोषिक मिळतं 1000 रुपयाचं आयोजकांच्या वतीने. पारितोषिक होतं ते 500 रुपयाच्या 500 आयोजकांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक मुरलीधर मात्रे यांच्या वतीने. सोनार पाड्याचे. गुड बॉलिंग. अमोल शिंदे
अमोल शिंदे यांचा सन्मान इथे व्यासपीठावर या षटकानंतर आम्ही इथे करणार आहोत. व्हेरी गुड क्रिकेटर अमोल शिंदे फ्रॉम चुनाभट्टी. या षटकातला पुढील चेंडू गोलंदाज सूरज सिंग. या षटकात सुद्धा धावा भरपूर पाहायला मिळतात. बॅक टू द बॉलर समोर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. गुड बॉलिंग. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तर वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये एक ट्रायंग्युलर सिरीज सुरू होते उद्या. फिजिकल क्रिकेट, डिसेबल क्रिकेटचं, आणि त्यामध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतोय रवींद्र संतेसाठी. तर आपण शुभेच्छा सुद्धा देऊया, कारण उद्या जो सामना इथे इथे मात्र त्या खेळला जाणार आहे. ओ द विकेट सूरज सिंग शफर होऊन फक्त दिशा दिली आहे ऑन साईडला. स्क्वेअर लेग बॅट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय खूप वेगाने, आणि तिथून 2 धावा होणार का पूर्ण बघायचं आहे. आणि पंचांनी हा निर्णय सोपवला आहे कंट्रोल रूममध्ये तिसऱ्या पंचांकडे. तोपर्यंत आपण अमोल शिंदेचा सन्मान करूया, ज्या अमोलने सीमारेषे बाहेर झेल टिपलाय. आणि मी लक्ष्मण चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे जे प्रेक्षक आहेत, जे खास करून चुनाभट्टीचे आहेत पण सध्या बदलापूरला वास्तव्यात आहेत, अमोल शिंदेचा सन्मान इथे केला जाईल लक्ष्मण चौधरी यांच्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबर फॅशन हबकडून सुद्धा एक टी शर्ट आहे अमोल तुझ्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. निस्सिम चाहते आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. BGMला रिप्रेझेंट करतात. चुनाभट्टीचा एक खूप मोठा संघ आहे BGM. ते BGMला रिप्रेझेंट करतात. भाई आंग्रेचा संघ. अभिनंदन अभिनंदन अमोल. थँक्यू अमोल. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. फलंदाजांनी निर्णय दिलाय बाद आहे फलंदाज. चेंडूची फेक बघा परफेक्टली गेली. धावची जी संधी तिथे होती, चेंडू अडवला, स्टॉप केला. लास्ट मोमेंटला तुम्हाला हे सीन पाहायला मिळतोय ॲक्शन रिप्लेमध्ये. बघा फलंदाजीची बॅट बाहेरच होती आणि त्याच्या अगोदरच यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. ऑल क्रेडिट गोज टू अवर कॅमेरामन. परफेक्ट पिकअप अँड परफेक्ट कॅचिंग. चेंडू तिथे बरोबर तिथे टिपत असताना ईच अँड एव्हरी मुमेंट त्याने मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे. यासाठी आमच्या सर्व कॅमेरामनचं कौतुक व्हायलाच हवं. 11 चेंडूत 11 धावा. स्नेहल सावंत जास्त इम्पॅक्ट टाकू शकले नाही आपल्या मैदानावर, पण करण मोरेने मात्र इम्प्रेस केलं. खूप चांगली फलंदाजी केली, खूप चांगली बॅटिंगसुद्धा केली संकेत मोरेने. सलग 5 चेंडूले 5 चौकार, 1 षटकार, एक वेगळीच छाप सोडली मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 26 धावा कुठत असताना 3 फलंदाज बाद झाले. धावफलक अंकित आहेत ते एकूण 48 धावा. निर्णायक षटक आता मात्र मार्गस्थ होईल ते मानपाडा एंडकडून. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून दुसऱ्या सत्रामध्ये अपोनंट संघाला प्रकाश झोतामध्ये इथे फलंदाजीला यावं लागेल. लखन जाधव येत आहेत. हो खूप चांगले ऑलराऊंडर आहेत लखन जाधव. ऑन साईडला प्लेस केलं आहे, शेताच्या दूरवर नाही आहेत. चांगली फेक होते बघायचं आहे, पण चेंडू जोपर्यंत गॅदर्ड केला जाईल. यशक आणि कॅप्टन यष्टीच्या मागे प्रितेश जोशी. कॉन्फिडेंटली या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. विक्रोलिनसारख्या संघाला सुद्धा रिप्रेझेंट करतात लखन. ऑन साईडला प्लेस केलं, चेंडू खोलवर टप्प्याचा होता, इथून 2 धावा सहज पूर्ण केल्या. 50 अप, 50 धावा सुद्धा पूर्ण होतात मैदानावर नाना 11 नंबरला संघाच्या. बॅकफुटला गेले, ऑन साईडला पुल केले, चेंडूला क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगमध्ये आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. चांगलं कॉन्टेस्ट रंगेल, कारण दोन्ही संघ या संघामध्ये जर पाहिलं जर आपण तर काही एवढे मोठे चेहरे नाही आहेत, मोठी नावं नाही आहेत. स्क्रीनवर मिस्टर GTC, जल्पेश भोईर, कुणाल दाते, काशीनाथदादा पाटील. खाली थोडंसं मी जमिनीवर बसून, जमिनीच्या समांतर बसून सामना कसा पाहता यावा म्हणजे तो सामना ते एन्जॉय करत आहेत. इथून एक वेगळं चित्र असतं, कारण सर्व काही खालूनच दिसतं. हे सर्व आमचे चाहते. गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहतात लखन जाधवला मात्र बोलवले शेवटचा षटक घेऊन. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, धावा खर्च केले ते 3. शेवटचा टप्पा आजच्या दिवसाचा, शेवटचा सामना आजच्या दिवसाचा. उद्याच्या सर्व शेड्यूल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवले ऑलरेडी. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे उद्या. ऑप्शनचा बाहेर चेंडू, आउटसाइड एज मागे जातो चेंडू, खराब क्षेत्राच्या 2 पायांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, चौकार.
50+ धावसंख्या अंकित झाली आहे. धावसंख्या 55 इज आय थिंक इट इज इनफ टोटल फॉर नाना 11 अंबरनाथ टू डिफेंड दिस स्कोर. स्ट्रायकिंग एंडला संयोग, आउटसाइड एज, इथे क्विक रिप्लाय. मगाचा चेंडू आउटसाइड एज घेतला तर मिसफील्ड झाली होती, त्याचं उत्तर दिलंय चौकाराचं ताबडतोब लखन जाधवने. फलंदाज बाद. थँक्यू, क्या बात आहे. प्रेक्षक तर असतातच आहेत आणि त्याचबरोबर जय दुर्गामाता क्रीडा मंडळाचे अध्यक्षसुद्धा मात्र ठेका धरतायत इथे, रंगनाथ चौधरी. क्या बात आहे. अनंत पाटीलने गाणं प्ले केलं, लगेचच इथे त्याच्यावर ठेकासुद्धा धरला. बेतवड्याचे निखिल बोर यांचे सुद्धा आभार व्यक्त करायला हवं. सर्वांचे आभार आम्ही व्यक्त करणार, कारण शेवटचा टप्पा आहे आणि खूप चांगलं काम प्रत्येकजण इथे, प्रत्येक टीम इथे करते. लखन जाधव ओव्हर द विकेट, फुलटॉस चेंडू आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक आहेत फ्लाइंग स्लिपमध्ये आणि क्विक सिंगल. अजून एक सत्र बाकी आहे, पण त्या अगोदर सर्व ऑफिशियलचे आभार व्यक्त करायला हवे. tenniscricket.in, GTC, ऑल कॅमेरामॅन, टेक्निकल टीम, स्कोरर, ऑपरेटर, गुड जॉब, अप्रतिम कामगिरी. आणि फक्त आता एकच दिवस राहिला आपल्याकडे आणि त्या दिवसात सुद्धा आपल्याला तेवढंच चांगलं काम जेवढे मागच्या 10 दिवसात झालं आहे तसंच आपल्याला करायचं आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. वी ऑल्सो से थँक्स टू अवर कंपायर्स, गुड जॉब, अप्रतिम कामगिरी, नो कॉन्ट्रोवर्सी अँड दॅट ऑल क्रेडिट गोज टू अवर अंपायर. खूप चांगली भूमिका स्पष्ट केली या स्पर्धेमध्ये सर्व पंचांनी, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, गुड बॉलिंग, धावची जी संधी, चेंडू फेकला गोलंदाजाकडे आणि धावचीत. फलंदाज बाद. शेवटचे चेंडू फलंदाज बाद होते. धावसंख्या धावफळ आपण पाहूया, एकूण अंकित झाली आहे. मला सांगतात राजदीप ती 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष्य. त्याचबरोबर आमचे धावसंख्या आपण एकदा सांगूया पुन्हा, एकदा 56 झाली आणि 57 धावसंख्येचं लक्ष्य नाना 11 अंबरनाथ या संघाने उभारले. ते अमर क्रीडा मंडळ बाळकुम या संघासमोर जो संघ इथे पुरस्कृत केला गेला आहे म्हणजेच अभिनाथ जाधव साहेब, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष आणि एक धडाडीचे असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे एक येस डेफिनेटली राजू पाटील साहेबांचे अत्यंत जवळचे सुद्धा मित्रसुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचेसुद्धा अत्यंत विश्वासाचे माणूस असं व्यक्तिमत्व अभिनाथ जाधव यांचा हा संघ आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तर आपण आभार व्यक्त करत होतो, आमच्या कॅमेरामॅनचे आभार व्यक्त केले, पंचांचे आभार व्यक्त केले, गुणसंख्यलेखांचे आभार व्यक्त करतो. राजदीप असो, त्यानंतर प्रणव असो, राजेश, त्याचबरोबर नरेश पाटील, उदय मुंडे, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खूप चांगली कामगिरी ते आपण करत आहात इथे ॲज अ स्कोरर म्हणून. या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रत्येक दिवशी आम्हाला पाण्याचे टँकर प्रोव्हाइड केले जातात, ते म्हणजेच निखिल भोईर यांच्याकडून, जे आम्ही आउटफील्डला खास करून ते पाणी मारतो, जेणेकरून दुसऱ्या दिवसामध्ये जेव्हा सामने ते सुरू होतात तर कुठल्या प्रकारचा धुळीचा त्रास किंवा ती धूळ उडता कामा नये ही काळजी आमच्या आयोजकांनी घेतली आहे आणि त्याचा मात्र आभार व्यक्त करतो. म्हणजेच निखिल भोईर यांचं, ज्यांच्या माध्यमातून हे टँकर आम्हाला इथे उपलब्ध होतात. वी ऑल्सो से थँक्स टू अवर हॉस्पिटॅलिटी टीम, वासू इनामदार, पंडित गोरपेकर आणि सोमनाथ चौधरी जे आमचे कुक आहेत यांचा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर क्युरेटर आमचे क्युरेटर नरेश म्हात्रेंसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. तर राजेश मला खूप चांगली माहिती देतात निखिल भोईर यांच्याबद्दल की रोज 3 ते 4 टँकर आम्हाला या पूर्ण मैदानाला लागतात पाणी मारण्यासाठी आणि ते आम्हाला दर दिवशी उपलब्ध करून देत आहेत ते निखिल भोईर. वी ऑल्सो से थँक्स टू बंटी फोटोजचे बंटी लांडे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व आमचे
नृत्य कलाकार, ड्रीम मेकर डान्स अकॅडमी, श्याम पाटील आणि किशोर ठोसर ज्यांनी सातत्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका इथे स्पष्ट करताना आमच्या प्रेक्षकांना एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला. वी ऑल्सो से थँक्स टू लाईट्स अँड शेड्स त्यांच्या माध्यमातून संदीप वेंगुर्लेकर यांनी मात्र त्यांची टीम इथे यांनी मात्र हे खूप चांगलं व्यासपीठ सजवलं आहे, खूप चांगल्या स्टँडची उभारणी केली आहे, त्यांचंसुद्धा मी आता आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे समालोचक बाळासाहेब अय्यर जे मात्र आता आमच्यासोबत रजा घेतली त्यांनी ऑलरेडी, नरेश डोमे, त्याचबरोबर कुणाल दाते सुद्धा मात्र खूप चांगली कामगिरी करतात. सातत्याने मागचे 2 ते 3 दिवस नरेश डोमे आमच्यासोबत आहेत आणि कुणाल दाते जे सातत्याने पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत इथे समालोचन करत आहेत. सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आभार निश्चित व्यक्त करायला आमच्या लाडक्या रसिकांचे, प्रेक्षकांनी ज्यांनी मात्र ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. त्या सर्वांचे आभार व्यक्त करून थोडासा मी तुर्तास थांबतो आजच्या दिवसासाठी आणि तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. या आपण ऐकूया पुणे शिरूरचा एक पहाडी आवाज नरेश डोमे यांना. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचा आभार व्यक्त केला आणि निश्चित ज्यांनी आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त केलं त्यांचा आभार मात्र मी व्यक्त करतो. प्रसाद परब सर, गेले 10 दिवस तुम्ही अप्रतिम काम इथे केलेलं आहे, प्रेक्षकांची मनं रिझवलीत. मी आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. अमर 11 बाळकुम विरुद्ध नाना 11 या 2 संघामध्ये रंगणारी ही लढत आपण बघतोय. उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे. खरं तर 3 संघ उपांत्य फेरीमध्ये येणार आहे तो खुल्या गटातून. त्यापैकी एक संघ अर्थात विक्रांत केणे प्रतिष्ठान केव्हाच दाखल झालेला आहे. तर अजून एक मॅच जी शिल्लक आहे ती मॅच देखील आपण उद्या सकाळी कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर आजची ही मॅच आहे, या मॅचमधून देखील एक संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचणार आहे. 3 संघ उपांत्य फेरीमध्ये असणार, तिथे ड्रॉ होईल आणि त्यानंतर एक संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर 2 संघांना सेमीफायनल खेळावे लागणार आहे. अशी ओपन अर्थात खुल्या गटातली लढत अशा प्रकारे असणार आहे. तर आपण पाहतोय, मी पुन्हा एकदा अजून एका व्यक्तीचं आभार व्यक्त करतो. मुकुंद पाटील, आपला देखील मनपूर्वक आभार. इथं पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्याला रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न, तिथं फलंदाज फसतोय. निर्धाव चेंडू असेल हा. धावफलकावरती तुम्ही बघाल 0 धावा आहेत. गोलंदाज ज्या प्रकारे चेंडू टाकतो, फुलर लेनचा चेंडू होता, फक्त गतीचा वापर करायचा होता आणि चेंडूला थर्डमॅनला खेळायचं होतं हलक्या हाताने, मात्र तिथं फलंदाजाचा प्रयत्न फसलेला आहे. पंकज गोंधळी फलंदाजी मार्कवरती आपण बघतो स्ट्राईक एंडला, तर राहुल कश्यप नॉन स्ट्राईक एंडला आहे. संकेत मोरेला गोलंदाजी करताना आपण बघतो इथे पहिला चेंडू त्याने काय सुरेख टाकला होता. संकेतचा हा चेंडू यावेळेस पाहायचंय, खोलर टप्प्याचा चेंडू स्वीप केला, चेंडूला फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या पाठमोरे, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत आणि सनसणीत चौकार. पहा हा चेंडू त्याने कसा खेळला, स्वीपचा हा फटका शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती त्याने आणि हलक्या हाताने चेंडूला टच केलं. मिडास टच होता तो. चेंडूचं रूपांतर 4 धावांमध्ये झालेलं आपण बघितलेलं आहे. मिडास राजाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल, त्यानं परमेश्वराकडून वर घेतला होता की ज्याला मी स्पर्श करेल त्याचं सोनं होईल. त्यानं जेवणाच्या ताटाला स्पर्श केला, त्याचं सोनं झालं. त्याची लाडकी लेक त्याच्याजवळ आली, तिचंही सोनं झालं. आणि मग मात्र त्याने ओळखलं की सोनं म्हणजे सर्वस्व नाही आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, ड्रॉप द कॅच, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सोपा झेल इथे सुटतोय. झेलांचं महत्व काय असतं, ज्यावेळेस तुम्ही सामना गमावता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं. आणि इथे बघा एक ड्रॉप कॅच आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा टीव्ही रिप्लेमध्ये आपण बघू शकता, चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता, तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डोक्यावरून जाणारा चेंडू जे पकडण्याच्या प्रयत्नात निसटला आणि एक जीवदान तिथं मिळतंय फलंदाजाला. धावफलकावरती तुम्ही बघाल 5 धावा आहेत. पहिलं षटक सुरू असताना राहुल कश्यपला मिळालेलं जीवदान, या जीवदानाचा फायदा निश्चित प्रकारे तो घेईल. तर पंकज गोंधळेला स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायचं. यावेळेस फुल टॉस चेंडू होता आणि खूप चांगला फटका स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. महेंद्रसिंह धोनी स्टँडमध्ये चेंडू, खणखणीत चौकार. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये आपण पाहता, रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये रंगलेला हा एक संघर्षमय सामना. उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे. अजून 2 पावलं विजय दूर आहे, विजेतेपद दूर आहे, परंतु तोपर्यंत हे देखील दमदार पाऊल या दोन्ही संघांना टाकायचं आहे. उजव्या हाताने यावेळेसच्या आतमध्ये आलेला चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, आतलीकड चेंडूने घेतली, लॉंग ऑन सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती धावबाची संधी इथे आणि पाहायचं यष्टीरक्षकाकडून झालेली चूक. अजून काही धावा त्यांना घ्यायच्या तिथे, तर फलंदाजाला कोठून धाव घ्यावी लागते तुम्ही बघू शकता.
गोलंदाजाकडे थ्रो जाईल, परंतु ही धाव देखील त्याची पूर्ण होते. 3 धावा इथे मिळत आहेत आणि धाव फलकावरती नोंदवले जात आहेत तब्बल 12 धावा. सुरुवात चांगली आहे. विजयासाठी बनवायच्या होत्या 30 चेंडूमध्ये 57 धावा, तर आता गरजेच्या असतील 25 चेंडूमध्ये 45 धावा. काही चेंडू निश्चित संकेत मोरेने चांगले टाकले, परंतु क्षेत्ररक्षकांची त्याला साथ मिळाली नाही. षटकाचं समीकरण खराब होतंय. संकेत यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट चेंडू खेळला त्याने तिथे, परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक एकदम तयार आहे. लाईनमध्ये नव्हता आणि त्यामुळे गतीचा वापर करता आला नाही. फलंदाज इथे 1 धाव घेतोय आणि धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये असणार आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांची गरज आहे. दोन्ही संघांची आजची कामगिरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे, कारण तुम्ही बघताय आज बलाढ्य संघ इथे दाखल होते आणि या बलाढ्य संघांना चारी मुंड्या चित करणारे हे 2 संघ आहे. कुठलाही स्टार खेळाडू या 2 संघामध्ये नाही, परंतु दिग्गज तारे सितारे आज घरी परतलेले आहेत. तर या 2 खेळाडूंच्या अभूतपूर्व 2 संघांच्या अभूतपूर्व कामगिरीच्या जोरावरती. आणि त्यामुळे क्रिकेट हा खेळ तुम्ही पाहताय की अनिश्चिततेने भरलेला खेळ असतो आणि द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी आम्ही क्रिकेटला का म्हणतो याचा प्रत्यय आज दिवसभर आमच्या क्रीडा रसिकांना आलेला आहे. ज्यावेळेस मातब्बर आज मैदानामध्ये होते, 8 संघांमध्ये चर्चा सुरू होते प्रेक्षकांमध्ये कोण संघ वरती जाईल. परी 11चं नाव अग्रक्रमाने निश्चित प्रकारे तिथे होतं. त्याबरोबर शिवाय 11नं देखील आज दमदार सेट मैदानामध्ये आणला होता. परंतु आज काय झालंय, अनेक मातब्बर इथे या स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. तर अमर क्रीडा मंडळ बाळकुमचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये येतोय आणि 3ऱ्या फेरीमध्ये दिमाखात खेळतोय. चेंडू आकाशामध्ये, तिथे पुन्हा एकदा झेल सुटलाय. श्रीकांत इज देअर. मागच्या सामन्यातला हिरो इथं काय कमाल करतोय, या सामन्यामध्ये काय करतोय. तिथे दुसरा झेल ड्रॉप होतोय. हे फलंदाज काय परमेश्वराकडून वरदान घेऊन आलेत. प्रचंड तपश्चर्या केल्यानंतर वरदान मिळतंय, परंतु इथे मला वाटतं हे वरदान सहज मिळालं या दोन्ही फलंदाजांना. धाव फलकावरती 14 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर 23 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर तुम्ही गोलंदाजीवरती बघताय, गोलंदाज अकीबला उजव्या हाताने ओव्हर द विकेट खेळलेला हा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे यावेळेस कोणतीही चूक केली नाही आणि झेल अलगट टिपलाय. फलंदाज पहिला बाद. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. डोंबिवलीची शान आहे, क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला, षटकारांचा पाऊस तुफान झाला. क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला अरे आला रे आला. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. आपली हळुवार बोट मशीन्सवरून फिरवताना तुम्ही बघितलं डीजे अनंता पाटील यांना. डीजे हंश अर्थात गेली अनेक वर्ष सातत्याने या स्पर्धेमध्ये संगीताची बेधुंद उधळण प्रेक्षकांवरती करणारे. यावेळेस चेंडू आकाशामध्ये चंद्रकांत फुटाणे यांना आपण बघतोय आणि इथं लागोपाठचा दुसरा फलंदाज देखील बाद. स्वप्नीलनं टिपलेला हात झेल अकीबच्या गोलंदाजीवर. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. जिद्दीने हृदय सारे पेटले, उगवते तारे मिळाले. क्रिकेट ते बॉलिवूडचे सितारे जमले हे सारे एकीने. सपनों को सच करने फरिश्ते आए हैं. शादा राजू. आपण बघतोय अमर क्रीडा मंडळ बाळकुमचा संघनायक रितेश जोशी मैदानामध्ये उतरलेला आहे. संघनायक नेता महत्वाचा असतो प्रत्येक. प्रितेश जोशी आपण बघतोय मैदानामध्ये. बंड्या बॉईज या संघाचं प्रतिनिधित्व त्याने अनेक वेळा केले.
आणि आता परत एकदा आपल्या संघाची नौका त्याला किनाऱ्यावरती घेऊन जायची आहे. आपण पाहतोय इथं गोरज मुहूर्त म्हणतो आपण, संध्याकाळी लक्ष्मी घरी येण्याचा वेळ, म्हणून या मुहूर्ताला देखील या वेळेला निश्चित प्रकारे मोठं महत्त्व आहे. पक्षी देखील आपल्या घरट्याकडे परत आहेत. आमचे कॅमेरामन सगळे हे क्षण टिपतायत तिथे. यावेळेस चेंडूला मिड विकेटला खेळले, गॅप निश्चित नाही, क्षेत्ररक्षक समोर आहे तिथे. एक धाव इथे मिळते आणि एका धावेबरोबर धावफलकाला गती मिळेल. धावफलकावरती बघा 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू असताना या षटकामध्ये अकिबनं 2 फलंदाजांना लागोपाठ बाद केलेला आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता तो, परंतु तिथे हॅट्रिक त्याला संपादन करता आले नाही. आज अनेक गोलंदाज असे ठरलेले आहे. ओपन क्रिकेटमध्ये देखील, ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील हॅट्रिक्स झालेल्या आपण या स्पर्धेमध्ये बघितलेल्या आहेत. तर बघा 20 चेंडूमध्ये आता 42 धावांची गरज असेल आणि फलंदाजीसाठी तुम्ही बघताय प्रितेशला आणि त्याच्या समवेत चिरागला दिवे लागण्याची वेळ झालेली आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला गॅप मोठा, धावांना नाही तोटा, चेंडू सीमारेषा पार, चौकार. बघा आखूट टप्प्याचा चेंडू, शेवटच्या क्षणी डाव्या यष्टीवरच्या चेंडूला फिरवलं स्क्वेअर लेगला फलंदाजाने आणि एक दमदार चौकार बघायला मिळाला. या 4 धावांबरोबरच धावफलकावरती नोंदल्या जातील 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमर क्रीडा मंडळ बाळकूम 50 वर्ष या संस्थेला पूर्ण होत आहे. टेनिस क्रिकेटचा तो दैदिप्यमान इतिहास आहे. आपल्या शेजारीच निळजे गाव, तिथे देखील हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून 51 वर्ष स्पर्धेचं आयोजन झालेलं आपण पाहिले. यावेळेस चेंडू आकाशामध्ये, मिस टाइम शॉट, गोलंदाज डाऊन दी बॉल, अप्रतिम झेल तिथे टिपला जाईल आणि तिसरा फलंदाज देखील कोसळला. अकिबची गोलंदाजी आम्ही बघितली, ती गोलंदाजी नव्हती तर तुफान आलेलं होतं, वादळ आलेलं होतं. या षटकामध्ये 3 फलंदाज तिथे बाद झालेत आणि मात्र 4 धावा इथं अकिबने मोजलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 19 धावा दाखवतोय. आता 18 चेंडू आणि 38 धावा. उपांत्य पूर्व फेरीचा सामना मैदानामध्ये इथे आपण बघतोय. आजच्या दिवसातला विजेता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये जाईल, जिथे 3 संघ असणार आहेत. उद्या पुन्हा एकदा त्या संघाला रेड कार्पेट अंथरलं जाईल, परंतु जिंकणं इथं महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी संकेत मोरेला आणलं जाते दूरच्या बाजून. यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर खूपच भरकटला तो. वाईडचा इशारा पंच या ठिकाणी करतायत. एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलकाला वाढ होईल. 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. संकेत मोरेनं पहिलं षटक टाकलं होतं, 13 धावा इथं खर्च केल्या होत्या, 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवरती चढवले होते आणि तोच संकेत परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. संघनायकाने त्याच्या खांद्यांवरती विश्वास दाखवलेला आहे. हा विश्वास त्याला पुढे सार्थ ठरवावा लागेल. तर फलंदाजीसाठी तुम्ही बघाल ऑन स्ट्राईक जितू शेळके क्लास दाखवतो. बॅटिंग मधला फिरवला चेंडू मनगटाच्या साह्याने, 1 धाव तर येवाना मिळाली. लॉफ्ट हिट केला होता, हलका फटका होता तिथे. 2 धावा. वाऱ्याचा वेग आणि चित्त्याची चपळाई, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सावळाची रंग तुझा आणि अंगात खेळते वीज नाचरी. विद्युल्लतेच्या वेगाने या धावा तो पूर्ण करतोय आणि या 2 धावांबरोबरच धावफलक नोंदवले जात आहेत. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक येवाना सुरू झालंय. 17 चेंडूमध्ये आता 35 धावांची गरज आहे. जितू शेळके ऑन स्ट्राईक, तर प्रितेश संघनायक अजून मैदानामध्ये किल्ला लढवतोय. परत एकदा येऊ दिला चेंडू, डिफेन्स केला तिथं, बचावात्मक केलेला फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबर धावफलक जाऊन पोहोचतोय. 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक वीट रचून भिंत उभी राहू शकते. थेंबे थेंबे तळे साचा आपण म्हणतो, बूंद बूंदचं समंदर बनत आहे. एक धाव सुद्धा महत्व आहे, कारण एका धावेची किंमत खूप मोठी आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची किंमत खूप मोठी असते, कारण प्रेशर येतं क्षेत्ररक्षकांवरती, गोलंदाजांवरती. त्याचा पुढे जाऊन फायदा मिळू शकतो. फुलटॉस चेंडू यावेळेस लोअर फुलटॉसला स्क्वेअर लेगला भिरकावलंय. क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण, झेपावला तो शेवटच्या क्षणी चेंडूवरती आणि थ्रो थोडासा जरी खराब असला तरी बॅकअप खूप चांगला आहे आणि त्यामुळे मिळतील या 2 धावा.
25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक रोटेट करण्याची किंमत किती मोठी असते बघा. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, ती सुद्धा फिरवावी लागते, स्ट्राईक सुद्धा फिरवावी लागते, त्यावेळेस तुमच्या विजयाच्या शक्यता निर्माण होत असतात. आणि इथे गोलंदाजी मार्कवरती बघाल तुम्ही पुन्हा एकदा संकेत. फुलर लेनचा हा चेंडू कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली. 4 रन. या चौकाराबरोबरच धावफलकाला देखील वाढ होईल. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर ड्राईव्ह देखना आणि अप्रतिम फटका. या 4 धावांबरोबरच धावफलकाला गती मिळते. धावफलक दाखवतोय 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू असताना 14 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, डावेष्टीच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू, खराब चेंडू. या चुका टाळाव्या लागणार आहेत. एक छोटीशी चूक सुद्धा विशाल, छोटंसं छिद्र विशाल जहाजाला बुडवतोय. आणि ज्यावेळेस धावांचा बचाव करायचा असतो, एखादी धाव जरी अशी वाटली गेली तरी सुद्धा कदाचित मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि आम्ही अनेक वेळा बघत असतो पराभव झाल्यानंतर त्या चुकांची कारण मीमांसा होते, ऑपरेशन केलं जातं, चुकांची पुन्हा एकदा तपासणी केली जाते. खरं तर त्या गोष्टी व्हायला पाहिजेत, कारण पुढच्या सामन्यामध्ये त्या चुका पुन्हा टाळता येऊ शकतात. यावेळेसचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, डावेष्टीवर टाकलेला, फिरवायचा होता स्क्वेअर लेगला. तिथं पायाला चेंडू स्पर्श करतोय, लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल. आणि धावफलक दाखवतोय 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 26 धावांची गरज आहे. इथं या षटकामध्ये संकेत मोरेची गोलंदाजी आपण पाहू. प्रत्येक चेंडूवरती धाव मिळालेली आहे, परंतु जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांपासून त्यांनी लांब ठेवलेलं. एकेरी दुहेरी धावा घेऊ दिलेल्या आहेत फलंदाजांना. ज्यावेळेस आपण पाहतो सामना अजून पुढे जाणार आहे, त्यावेळेस हेच मोठे फटके निश्चित प्रकारे तारतील, परंतु त्या फटक्यांपासून लांब ठेवलं तर विजय सुद्धा दूर घेऊन जाईल अमर क्रीडा मंडळ बाळकुमला. यावेळेस खूप चांगला फटका होता, चेंडूला ड्राईव्ह केलं लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतोय, तो अडवतोय, फेक थेट एष्टांवरती. प्रश्न पंचांकडे विचारलाय, खरं तर ती औपचारिकता होती, त्यापूर्वीच फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला होता. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांबरोबर धावफलकावरती आहेत त्या 33 धावा. 12 चेंडू 24 धावा. मुदई लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर खुदा होता है. आज परमेश्वराच्या मनामध्ये काय आहे हे डोकावून पाहण्याचा निश्चित प्रयत्न करू आपण, परंतु मला वाटत नाही कोणाला उत्तर मिळेल ते. 12 चेंडू आणि 24 धावा या परिस्थितीमध्ये सामना आहे. तुम्ही ग्राफ बघू शकता टेलिव्हिजनवरती, आपल्या मोबाईलवरती ग्राफ बघू शकता तुम्ही. निळ्या रंगाचा जो ग्राफ आहे तो नाना 11चा आहे आणि पिवळ्या रंगाचा जो ग्राफ आहे तो अमर 11 बाळकुमचा आहे. पहिल्या षटकामध्ये अमर 11ची आघाडी होती, दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड पिछाडी, तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी आघाडी घेतलेली आहे. तर हा चढ उतार सुरूच राहणार आहे. समुद्राला जशी भरती ओहोटी ह्या सातत्याने येणाऱ्या घटना असतात, तसं या सामन्यामध्ये देखील एकमेकांवरती कुरघोडी केली जाते सातत्यानं. कधी वरचढ ठरतोय नाना 11 तर कधी वरचढ ठरतोय अमर 11 बाळकुम. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. कोणत्याही क्रिकेटच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस चढ उतार बघायला मिळतो ना, त्यावेळेस निश्चित प्रकारे काळजाचा ठोका चुकतो, हृदय धडधडायला लागतं आणि एक अविस्मरणीय सामन्याचा आस्वाद प्रेक्षकांना घ्यायला मिळतो. बघा, 3रं षटक संपलेलं आहे. 4थ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी होईल आणि 4थ्या षटकासाठी कोणाला आणलं जाईल गोलंदाजीसाठी? स्नेहल सावंत या गोलंदाजाची निवड इथे केली जाते नाना 11 कडून. तर फलंदाजीसाठी संघनायक प्रितेश अजूनही मैदानामध्ये आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून बाहेर पडलेला आहे. 7 धावांची नोंद त्याने धावफलकावरती केलेली, तर जितूने देखील 5 धावा 3 चेंडूमध्ये घेतलेल्या आहेत. दोघांनी धावा बनवलेल्या आहेत. सुरुवात निश्चित प्रकारे शांत पद्धतीने केलेली आहे. निश्चित ही वादळापूर्वीची शांतता ठरावी अशी अमर क्रीडा मंडळ बाळकुमच्या चाहत्यांची इच्छा असेल, परंतु हे वादळ निर्माणच होणार नाही. वादळ येण्यापूर्वी शांत केलं जावं अशी नाना 11च्या चाहत्यांची इच्छा असेल. उजव्या हातानं ओव्हर द विकेट अंपायरला पार करतो. यावेळेस चेंडू खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय, हातातून चेंडू निसटतोय, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि त्यामुळं काशीनाथ दादा पाटील मैदानामध्ये येत आहेत. या स्पर्धेमध्ये हा एक चांगला निर्णय आणलेला आहे. नेहमीच आम्ही पाहतो आणि निश्चित या स्पर्धेचा अनेक स्पर्धांमध्ये देखील मागोवा घेतला जातो.
या प्रकारेच कामगिरी आम्ही होताना निश्चित प्रकारे बघतो. तर बघायचं इथे 11 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. एक चांगला निर्णय, कारण ज्यावेळेस मैदानावरचे पंच आपण पाहतो सगळ्या गोष्टी बघू शकत नाही, परंतु फक्त गोलंदाजाची ॲक्शन बघण्यासाठी तिसऱ्या पंचांना मैदानामध्ये पाचारण केलं जातं. या स्पर्धेने अशा प्रकारच्या तिसरे पंच बोलवण्याच्या नियमाला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक ग्रामीण भागातल्या स्पर्धांनी देखील हा नियम उचलून धरलेला आहे. यावेळेस फुलर लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा राईज करायचा होता, बाउन्स मिळाला नाही, त्या चेंडूला मिस टाइम फटका. मात्र 2 धावा इथे सहजपणे मिळतील. फार लांब गेला नाही, क्षेत्ररक्षकांना देखील खूप लांबून चेंडूवरती यावं लागलं आणि या 2 धावांबरोबरच धावफलक 36 वरती पोहोचतोय 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडूमध्ये आता 21 धावांची गरज आहे. धावांची भूक हळूहळू वाढते. जवळपास 12च्या पुढे आता ॲव्हरेज जो आस्किंग रन रेट गेलेला आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागं 2 पेक्षाही जास्त धावांची गरज. तर फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय प्रितेश आणि जितू ऑन स्ट्राईक. जितू शेळके आतापर्यंत 7 धावा 4 चेंडूमध्ये जितूच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 2 वेळा 3 वेळा त्याने डबल्स घेतल्यात, एकदा सिंगल. यावेळेस परत एकदा चेंडू खोदून काढावा लागला. वाईडिश मिडॉनच्या लाईनमधून चेंडू जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती 1 धाव इथे मिळते आणि धावफलक पुढे सरसावतोय. 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. इथे पाहायचंय या सामन्यामध्ये कोण शिरजोड ठरणार आहे, कोण वरचढ ठरणार आहे. फुल टॉस चेंडू, मिस टाइम शॉट, मिड ऑफ मात्र कुठेही दिसत नाही. चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाही. नो बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचांकडून हा नो बॉल येतोय. गोलंदाज ब्लॅक लिस्टेड होईल, त्याला थांबावं लागेल. मात्र 2 धावांची नोंद धावफलकावरती होईल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. 9 चेंडू आणि आता हव्यात 18 धावा. फ्री हिट तर असणारच आहे. गोलंदाजाला बदललं जाईल, नवीन गोलंदाज आणला जाईल, कारण फेअर क्रिकेट हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर अनफेअर क्रिकेट खेळत असाल, आपण पाहतो की फेकी गोलंदाजी ही क्रिकेटला लागलेली कीड आहे आणि ही कीड जर समूळ नष्ट करायची असेल तर अशा प्रकारच्या धाडसी निर्णयांची गरज आहे. आणि हे निर्णय पहिल्यांदाच आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या निमित्तानं बघायला मिळाले. गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं चालत आलेली ही परंपरा आहे. तिसरे पंच फेकी गोलंदाजासाठी बोलवले जातात आणि तिथे गोलंदाजाची व्यवस्थित नीटपणे पाहणी केली जाते. अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी पंच काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून. मला वाटतं दुसरा गोलंदाज असेल हा या स्पर्धेतला ब्लॅक लिस्टेड होतोय. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. तर अमर 11 बाळकुमला 50व्या वर्षामध्ये ही संस्था पदार्पण करते. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये त्यांना मिळालेला प्रवेश आणि त्यांनी उपांत्यपूर्व फेरीमध्ये मारलेली धडक. फुल टॉस चेंडू, वंडरफुल शॉट, राइज द बॉल, गोइंग टू आउट ऑफ पार्क. षटकार. आठ चेंडूमध्ये 12 धावांची गरज. तुम्ही विकोची जाहिरात बघितली असेल, तिथं ती नायिका म्हणते आहा से आहा तक. एक षटकार तुम्हाला अडचणीतून कसा बाहेर काढतो या षटकाराने ते दाखवून दिलेलं आहे. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. यावेळेस इनसाइड एज चेंडू, ग्राउंड शॉट, मिड विकेटला 1 धाव. दुसरी घ्यायची इथे आणि पाहायचंय या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण. 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक 47 धावा. जिथं 1 धाव शक्य होती, थ्रो तिथे चांगला होता, परंतु गोलंदाजाला तो कव्हर करता आला नाही आणि तिथेच दुसरी धाव देखील नोंदवली गेली. 7 चेंडू 10 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पाहायचं इथे कोण ठरेल जायंट किलर. उजव्या यष्टीच्या बाहेर अप्रतिम चेंडू. यावेळेस यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये शांतपणे विसावा घेतोय. निर्धाव चेंडू, षटक संपलं.
4 षटकांचा खेळ संपला. 47 धावा, 6 चेंडू, 10 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावा. My heart goes sha la 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 la. सामन्याचं गणित बदलवणारा तो षटकार ऑनलाईनच्या चाहत्यांना बघायला मिळाला. Shout it sweet in a song. Listen to your heart, it is singing. थँक्यू डीजे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात संघर्षातून नव्याचा जन्म होत असतो. खरं तर हे दोन्ही नवीन संघ आहेत. कुठलाही स्टार या दोन्ही संघामध्ये नाही, परंतु आज या दोन्ही संघाने काय कमाल केलेली आहे, काय कमालीचा खेळ केलेला आहे. आणि ज्यावेळेस ते दोन संघ एकमेकांसमोर आलेत त्यावेळेस मात्र एक वेगळीच नजाकत आपल्याला बघायला मिळाली, एक वेगळीच प्रतिभा बघायला मिळाली. व्हॉलंटियर सगळे उभे राहा, व्हॉलंटियर सगळे तयार राहा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. वाघाच्या समोर हरिण धावत जात नाही. वाघाच्या समोर हरिण कधीच धावत जात नाही, त्याला शिकार करावी लागते. आता कोण कोणाची शिकार करतोय हे आपण बघणार आहे त्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा वही मॅन, वही बॉल आणि वही विकेट. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती श्रीकांत तथा रबाडा यश मिळवतोय. श्रीनिवास नाही तर तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. या अगोदरचं षटक त्याने काय काढलं, आपण म्हणतो ना एखाद्याच्या तोंडातून घास ओरबाडून काढला, याने तोंडातून नाही काढला, जठरातून काढला बाहेर या अगोदरचा सामना. आणि आता परत एकदा तोच रबाडा, तोच श्रीनिवास इथे पुन्हा एकदा त्याच सामन्याची पुनरावृत्ती दाखवतो की काय. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर नाना 11 बनवलं होत्या 56 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही मॅच ऑन आहे. तर मला वाटतंय 9 धावा जरी बनवलं विकेट न गमावता तरी देखील संधी असू शकेल अमर 11 बाळकुंबला. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर. पुन्हा एकदा कड आणि पुन्हा फलंदाज बाद. रबाडा रबाडा राहिला नाही, तो सिरियल किलर झालेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आम्ही बघितलं होतं रबाडाला गोलंदाजी करताना 3 फलंदाज त्याने बाद केले होते आणि या सामन्यामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्येच 2 फलंदाजांना गारद करतोय. माणसाच्या रक्ताची चटक लागली की वाघ सुद्धा नरभक्षक होतो. इथं देखील फलंदाजांच्या विकेटची चटक लागलेला हा रबाडा फलंदाजांना बाद करताना जराही मागे पुढे बघत नाही, जराही कचरत नाही. 4 चेंडू शिल्लक आहे, 10 धावांची गरज. श्रीनिवास तथा रबाडा गोलंदाजी मार्कवरती.
आज या खेळाडूने खुश करून टाकलंय प्रेक्षकांना. रबाडा इज द मॅन ऑन द स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड केतन पाटील. 4 चेंडू मध्ये इथे पुन्हा एकदा बाउन्सर होता. हा धावबाद होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही आणि फलंदाज तर बाद होईल, मात्र स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. या अगोदर कदाचित त्याला बाउन्सरची वॉर्निंग दिली असेल आणि दुसरा बाउन्सर तुम्ही एका षटकामध्ये टाकू शकत नाहीत. बॉल थोडासा दिलासा देऊ शकतो, ऑक्सिजन देऊ शकतो इथे अमर 11 बाळकुमला. श्रीनिवास तथा रबाडाच्या विध्वंसक गोलंदाजी समोर फलंदाज मैदानामध्ये तुम्ही बघाल. स्ट्राईक एंड वरती आता असेल तुषार, नॉन स्ट्राईक एंडला सुशांत आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. नो बॉल म्हटल्यानंतर पुढचा चेंडू फ्री हिट हे काय कोणी सांगायचे कोणत्या ज्योतिषाला बोलवण्याची गरज नाही. पाहायचंय मागच्या सामन्यामध्ये मागच्या फ्री हिट वरती आम्ही षटकार बघितला होता. याच सामन्यामध्ये आता बघायचं इथे यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव तर घेतली, चेंडू हातातून निसटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्ट्या तर उद्ध्वस्त केलेल्या आहेत. प्रश्न तिसऱ्या पंचांकडे जाईल. पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकलेला आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या आहेत या सामन्यामध्ये. या निर्णय पंचांकडून काय येईल हे आपण बघूया. तिसऱ्या पंचांकडे सूचना होते. 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत दिसत आहेत. 2 धावा पूर्ण झाल्या तर त्या 50 होतील आणि 1 धाव पूर्ण असेल, फलंदाज बाद असेल तर त्या 49 होतील. 3 चेंडू 8 धावा की 3 चेंडू 7 धावा, हे टार्गेट समोर काय आहे याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळामध्ये मिळणार आहे. परंतु स्पर्धेचा उत्साह चरणसीमेवरती पोहोचलेला आहे. ओपन खुल्या गटामध्ये देखील जबरदस्त संघर्ष आणि चुरस इथे बघायला मिळते. प्रत्येक चेंडू गणिक अजूनच धडधड वाढली जाते आणि सामन्याचा निकाल अजूनच अनिश्चिततेकडे जातो आहे. फलंदाजीसाठी जगाला अशक्य वाटतं तीच वेळ असते कर्तृत्व दाखवण्याची. दोन्ही संघांच्या समोर आता ही वेळ आणून पोहोचलेली आहे. कठीण परिस्थिती अशी असते की जी माणसाला शून्यातून हिरो बनवते आणि तीच वेळ या दोन्ही संघांसमोर आलेली आहे. स्क्रीनवरती तुम्हाला 4 चेंडूमध्ये 9 धावा दिसत आहेत. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सगळ्यांनाच आहे. हा फलंदाज धावबाद असेल की नाही, जवळपास 10 कॅमेरे हा क्षण टिपतायत आणि त्या सगळ्या कॅमेऱ्यांचं पृथक्करण बघितल्यानंतर एक योग्य इमेज पंच बघतील आणि त्यानंतर ठरवतील की बॅट क्रीजमध्ये पोहोचलेली आहे की नाही ज्यावेळेस चेष्टा उडालेल्या आहेत. 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.2 षटकामध्ये दिसत आहेत. तिसऱ्या चेंडूचं रेकॉर्ड अजून स्कोर कार्डवरती लिहिलं गेलेलं नाही आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे खेळलेल्या आहेत. इकडे रोमांच मात्र चरणसीमेवरती पोहोचलेला आहे. उत्साह टिपेला पोहोचलेला आहे. थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020 आपण बघतोय. हा अत्यंत उत्कट क्षण. निर्णयाची अपेक्षा अजूनही कायम आहे. अमर क्रीडा मंडळ बाळकुम विरुद्ध नाना 11 या दोन्ही संघांना आपण या मैदानामध्ये बघतोय. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना त्यांनी दाखवलेली विजूगुषी वृत्ती, जिंकण्याची उमेद आणि जिंकण्याची ईर्ष्या त्यांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत घेऊन आलेली आहे. इथे देखील या दोन्ही संघाने जबरदस्त लढाईचं प्रदर्शन केलं.
विजयासाठी 57 धावांचं टार्गेट नाना 11 ठेवलं आणि पार करत असताना 48 पर्यंत पोहोचले 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमर 11 बाळकूम या लढतीमध्ये. दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये ही लढत जाते, त्यामुळे एक वेगळी झळाळ या लढतीला प्राप्त होते. डिसिजन निश्चित प्रकारे क्लोज असणार आहे. एष्ट्या उडाल्यात, बेल्स खाली पडलेले असतील, त्यावेळेस फलंदाजाची बॅट कुठे आहे, कदाचित 1 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 इंच की अजून काय, किती अंतर असणार आहे, आतमध्ये गॅप बॅट आलेली आहे की बाहेर आहे, हे मात्र टीव्ही अंपायर्सला तिथे पूर्ण दिसतंय. अलीकडे नियम देखील बदललेले आहेत. आपण पाहतो की आता इनलाईन चालत नाही, ऑनलाईन चालत नाही, इनलाईन. बॅट ही रेषेवरती असली तरी सुद्धा फलंदाजाला बाद दिले जातील. रेषेच्या आतमध्ये बॅट पूर्ण असली पाहिजे आणि निर्णय येतोय फलंदाज बाद. आउट. OUT. धक्कामुळे बसेल 7वा. 49 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू आणि 8 धावा स्क्रीनवरती दिसतंय. शाळेमध्ये असताना अभ्यासली होती, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. असंच आहे, कधी ऊन तर कधी सावली, कधी ऊन तर कधी सावली. या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय ज्यावेळेस शेवटचं षटक सुरू झालं होतं त्यावेळेस मजबूत स्थितीमध्ये दिसत होता अमर 11 बाळकूम, परंतु श्रीनिवास तथा रबाडाने पुन्हा एकदा मॅच मध्ये आपल्या संघाला घेऊन आलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मॅन. 3 चेंडू 8 धावा या परिस्थितीमध्ये सामना. कंपल्सरी चेसिंग. आता 8 धावा बनवाव्याच लागणार आहेत. यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू. रबाडा. व्हेरी नाईस बॉल. काय दिशा आहे, काय टप्पा आहे, काय लेंथ आहे इथे, आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय श्रीनिवास. आज जर मला कोणी विचारलं की हिरो ऑफ द डे कोण आहे, तर मी निश्चित प्रकारे डोळे झाकून नाव सांगेल श्रीनिवास, नाही रबाडा. काय बॉलिंग केली या माणसानं. व्यक्तिमत्व देखणं नसेल त्याचं, परंतु त्यानं देखणा खेळ केलाय हे कुणी मान्य करेल. वाईड चेंडू. 2 चेंडू आणि 8 धावा, 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आता इथे असणार आहे. 49 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.4 षटकामध्ये 2 चेंडू 7 धावा या परिस्थितीमध्ये सामना आलेला आहे. तर मला वाटते फलंदाज बाद होईल. एखाद्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यासाठी एखादा फलंदाज बलिदान करतो. खरं तर तो मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास आहे. अलीकडे आम्ही तानाजी चित्रपटगृहामध्ये बघतोय, तानाजीनं केलेलं बलिदान निश्चितपणे वाया गेलेलं नाही. सुशांत तुम्ही बघताय, रणजीत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणारा फलंदाज ऑन स्ट्राईक सुशांत. क्षमता आहे, क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह नाही. आज परत एकदा ते करावं लागेल. वी डिझर्व इट. वाह वाह वाह. षटकार इथे बाहेर पडतोय सुशांत. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरीचे. स्कोर इज लेवल. मेहनत करने वाले विकास करते हैं, सफल वही होते हैं जो प्रयास करते हैं. जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का.
वा काय सामना आम्ही बघितलाय आज या मैदानामध्ये. डोळ्याचं पार न फेडणारा सामना, नयनरम्य सामना, देखना सामना, निश्चित प्रकारे काळजाच्या कुपीमध्ये लपून ठेवावा असा सामना. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज. अविनाश जाधव यांची टीम अमर क्रीडा मंडळ बाळकुम, तर दुसऱ्या बाजूला नाना 11 सूर्यकांत चौगुले यांचा संघ. इथे 1 धाव बनवावीच लागणार आहे, बनवावीच लागणार आहे तरच विजय मिळणार आहे, अन्यथा विजय नाना 11च्या पारड्यात देखील जाऊ शकतो. दोन्ही संघांना समान संधी आहे येथून पुन्हा एकदा विजय खेचून आणायची. रबाडा इज द मॅन. आज कमाल केली, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊ द्यात. आणि 1 धाव. अमर क्रीडा मंडळ बाळकुम उपांत्य फेरीमध्ये दाखल.